नमस्कार मित्रांनो, कोर्टाची पायरी या सदरामध्ये आपण एक रोज नव्या विषयाला हात घालत आहोत. तुमच्या प्रतिक्रिया छान येत आहेत मित्रांनो. आज आणखीन एका अगदी महत्वाच्या विषयाला आपण आज स्पर्श करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,10,000 कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या आहेत, सहकारी गृहनिर्माण संस्था. बऱ्याच ठिकाणी काही जण एकत्र येऊन संस्था रजिस्टर करून मग बांधकाम केलेले आहेत. काही ठिकाणी बिल्डर आणि डेव्हलपर ही जात, त्यांनी मग भूखंड डेव्हलप केले, भूखंडावर इमारती बांधल्या, एक इमारत, दोन इमारत, बहुमजली इमारती बांधल्या आणि मग ते फ्लॅट विकले. आणि फक्त त्यातल्या जमतेम 10% फ्लॅटचीच कन्व्हेन्स डीड झालेली आहे, म्हणजे खरेदी पत्र झालेली आहेत जमिनी सगट. आता इमारत म्हटली म्हणजे बांधकाम आलं. बांधकामातील तुम्ही एखादा फ्लॅट विकत घेता, चटई क्षेत्र ठरतं, बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया, तुम्ही त्याप्रमाणे प्रति चौरस फूट दर देता. बराच वेळा तो सुपर बिल्टअप एरिया म्हणून सुद्धा घेतला जातो. आता हा दर दिल्यानंतर तुम्हाला एक कागद बनवून दिला जातो, रजिस्टर्ड डॉक्युमेंट बनवून दिलं जातं. तुम्ही खुश होता. कधी ते अग्रीमेंट नीट बघितलं, वाचलं, त्याच्यामध्ये तुमच्याकडनं बरेच पैसेही घेतल्याचं लिहिलेलं असतं. वकिलाची फी घेतलेली असते, स्टॅम्पची ड्युटी घेतलेली असते, सोसायटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा पैसे घेतल्याचं बऱ्याच ठिकाणी लिहिलं जातं. बरेचसे बिल्डर चांगले सुद्धा आहेत, परंतु ते केवळ अग्रीमेंट ऑफ सेल असतं हे कोण समजवून सांगत नाही. तो एक साधा साठे करारच असतो. मालकी हक्क मिळतो नाही असं नाही, परंतु तो मर्यादित स्वरूपाचा आहे. तुम्हाला कधी बिल्डरनी रजिस्टर कन्व्हेन्स डीड किंवा फ्लॅटचं रजिस्टर खरेदी खत असं लिहून दिलंय? सहसा दिसत नाही. म्हणजे तुम्ही त्या फ्लॅटचे फक्त मालक असता किंवा भागधारक असता किंवा हक्कदार असता. त्यांनी सोसायटी रजिस्टर करून दिली पाहिजे, तीही 4 महिन्याच्या आत करून दिली पाहिजे. नियम आहे. 2010 साली घटना दुरुस्ती आली तेवढ्यासाठी. मोफा कायदा आला महाराष्ट्रात. आता हा फ्लॅट ओनर्ससाठी असलेला कायदा आहे, त्याचं कलम 10 आहे, 11 आहे, सगळी महत्वाची कलम आहेत. ती निदान आपल्याला माहिती पाहिजेत की आपले हक्क काय. आता 4 महिन्यात समजा त्यांनी कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर करून दिली नाही, म्हणजे काय, अभिहस्तांतरण करून दिलं नाही. म्हणजे ज्या प्लॉटवर, ज्या भूखंडावर ती इमारत उभी आहे, बिल्डिंग उभी आहे, त्या भूखंडाचं खरेदी खत समूहाच्या नावे म्हणजे कोऑपरेटिव्ह संस्थेच्या नावे ती रजिस्टर करून दिलं नाही तर त्याच्यासाठी शिक्षा आहे, दंडनीय कार्यवाही आहे, सर्व आहे. पण तुमचं काय? तुम्ही एकदा फ्लॅट रजिस्टर झाला, तुम्हाला कर्ज मंजूर झालं, कर्जाचे हप्ते सुरू होतात आणि आपण निश्चिंतपणे झोपून जातो. पण प्रत्यक्षात जमिनीचं खरेदी खत राहून जातं. बऱ्याच ठिकाणी राहिले. जवळजवळ 90% गृहनिर्माण संस्थांची अजून डीम कन्व्हेन्स झाली नाही. हा डीम कन्व्हेन्स म्हणजेच मानव अभिहस्तांतरण. मानव अभिहस्तांतरण म्हणजे डीम्ड, मानलेलं आहे. तुम्ही जर 4 महिन्यात करून दिलं नाही तर ते 4 महिन्यानंतर तुम्ही करून दिलं असं गव्हर्नमेंट मानतं, सरकार मानतं. म्हणजे तुम्ही मालक झालेले आहात. पण त्याच्यासाठी कागद नको. साधं 2 गुंठे जागा घ्यायची असेल तरी आपल्याला रजिस्टर खरेदी खत करायला लागतं. फ्लॅटसाठी सुद्धा तुम्ही काही स्टॅम्प ड्युटी भरलेली असते. पण त्या फ्लॅटच्या खालच्या, इमारतीच्या खालच्या जमिनीचं रजिस्टर खरेदी खत करण्यासाठी जी प्रोसिजर आहे ती बिल्डर बऱ्याच वेळेला अनेक कारणांसाठी करून देत नाही. एनएमध्ये प्रॉब्लेम असतात, ओसी पूर्ण झालेली नसते, किंवा त्याला मुख्यत्वे करून कारण असतं ते पुढे वाढीव एफएसआय मिळणार असतो, वाढीव चटई क्षेत्र मिळणार असतं. त्याला गच्चीवर टॉवर लावायचे असतात. त्यातून दरम्यानच्या काळात 50-60 हजार रुपये महिना एकेका टॉवरचं भाडं त्याला खिशात टाकायचं असतं. गच्चीवर उद्या आणखी 4था 5वा मजला मिळाला तर तो मजला त्याला विकायचा असतो. त्यालाच आपण वाढीव एफएसआय म्हणतो, टीडीआर म्हणतो. आता हे करण्यासाठी
डेव्हलपर, बिल्डर नेहमीच टंगळमंगळ करतो, तुम्हाला ते करून देत नाही. आणि म्हणून हा अभिहस्तांतरणाचा कायदा, तरतुदी. आता समजा तुम्हाला त्यांनी खरेदी खत करून दिलं नाही, तर तुम्ही निदान एकत्र जमलं पाहिजे, संस्थेची मीटिंग केली पाहिजे. संस्था अस्तित्वात नसेल तर तुम्ही संस्था रजिस्टर केली पाहिजे. सहकारी गृहनिर्माण संस्था रजिस्टर करता येते. ती डीडीआरकडे म्हणजे दुय्यम निबंधकाकडे, जिल्ह्याच्या सहकार खात्याकडे नोंदवायची आहे. ती नोंदवल्यानंतर तुम्ही त्यांचे पदसिद्ध भागधारक होता, तुम्ही सहमालक होता, सहहिस्सेदार होता, सह अधिकारी होता. तुम्ही जनरल मीटिंग घ्यायचंय. जनरल मीटिंगमध्ये ठराव पास करायचा आहे. एकमताने झाला तर ठीक, नाही तर बहुमताने करायचंय की तुम्हाला या जमिनीचं खरेदी खत डीम कन्व्हेन्स योजनेखाली करून घ्यायचं आहे. पण त्यापूर्वी शेवटची संधी म्हणून तुम्हाला प्रतिनिधी नेमायचा आहे. तुमचा प्रतिनिधी पॉवर ऑफ अटॉर्नी सारखं काम करणार आहे, तुमच्या वतीने काम करणार आहे. प्रत्येक वेळेला सर्व सदस्यांना 10 ठिकाणी फेऱ्या मारायला नकोत म्हणून ती सुविधा केलेली आहे. तुम्ही प्रतिनिधी नेमलात, 1 नेमलात, 2 नेमलात, अध्यक्ष सेक्रेटरी असेल, त्यांच्यावर जबाबदारी टाकली की त्यांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करायचे, कागदपत्रांची गोळा बेरीज करायची आहे. आणि त्यापूर्वी बिल्डर डेव्हलपरला एक शेवटची संधी प्रतिनिधीमार्फत स्वतः किंवा वकिलामार्फत तुम्हाला नोटीस द्यायची आहे की नोटीस मिळाल्यापासून ठराविक दिवसांच्या आत तुम्ही आम्हाला या जमिनीचे आणि भूखंडाचे तसेच इमारतीचे रजिस्टर, खरेदी खत, कन्व्हेन्स डीड करून द्या. त्याचा होणारा स्टॅम्पचा खर्च तुम्ही पूर्ण करा किंवा ठरल्याप्रमाणे आम्ही अर्धा करतो, तुम्ही अर्धा करा, जे काय असेल ते. आणि ते न दिल्यास आम्ही पुढील कायदेशीर कार्यवाही करणार आहोत, शासनाकडे तक्रार करणार आहोत आणि डीम कन्व्हेन्सची प्रोसिजर सुरू करणार आहोत. बिल्डर चांगला असेल तर स्वतःहूनच करून देतो, ही नामुष्की आणत नाही. पण तसं सहसा होत नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. आणि मग काय करायचं, तर मग आपल्याला ऑनलाईन अर्ज करायची सुविधा आहे. शिवाय तुम्ही डीडीआरकडे डायरेक्ट अर्ज करू शकता. विहित नमुन्यातले अर्ज असतात ते अर्ज मिळवा. शिवाय तुमचा अर्ज लिहा, त्याच्यासोबत काही कागदपत्र जोडायचे आहेत, तुमचा ठराव द्यायचा आहे, इतिवृत्त द्यायचं आहे, संस्थेचं रजिस्ट्रेशन झालेलं सर्टिफिकेटची झेरॉक्स सर्टिफाईड कॉपी द्यायचं आहे, सत्यप्रत द्यायचं आहे. त्यानंतर त्या भूखंडाचे प्लॅन द्यायचे आहेत, नकाशा द्यायचा आहे, मंजूर प्लॅन जो नगरपालिकेने केला असेल, समजा तुम्ही महानगरपालिकेत असेल तर महानगरपालिकेने केला असेल, ज्या प्राधिकरणाने तो मंजूर प्लॅन केला असेल त्या मंजूर प्लॅनची नक्कल द्यायचं आहे, सही शिक्क्याचे आर्किटेक्ट दाखला द्यायचा आहे, वास्तू विशारदाचा दाखला द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इंटरनल रचना जी आहे त्याबद्दल ओसी सर्टिफिकेट द्यायचं आहे, ऑक्युपेशन सर्टिफिकेट द्यायचं आहे. तुम्ही जास्त एफएसआय वापरलेला नाही वगैरे ही सगळे एकदा कागद दिलेत की जमिनीचे कागद द्यायचे आहेत. आता जमिनीचा सिटी सर्वेचा उतारा असू शकतो, सातबाराचा उतारा असू शकतो, जे काही कागद असतील ते द्यायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला शपथपत्र द्यायचे आहेत आणि हे प्रकरण डीडीआरकडे दाखल करायचं. आता डीडीआरकडे ऑनलाईन प्रकरण दाखल केलं किंवा तुम्ही डायरेक्ट प्रकरण दाखल केलं की तो बिल्डर डेव्हलपरला पहिली नोटीस काढतो, त्याला समन्स काढतो, बोलवून घेतो, त्याचं म्हणणं ऐकतो, त्याला म्हणणं मांडायची संधी देतो. बराच वेळा तिथेही तडजोड होते, नाही तडजोड झाली तर तो वकील देतो. पण इथे साक्षी पुरावा होत नाही, कागदपत्रांची छाननी होते. बिल्डर काही अडचणी सांगत असेल तर त्याच्या अडचणी पण समजून घेतल्या जातात, परंतु 6 महिन्याच्या आत ही सुनावणी व्हावी अशी तरतूद आहे. तिथे युक्तिवाद होतो. आणि डीडीआर जर तुमचे कागदपत्र योग्य असतील, आता तर फक्त 8 कागदच मागतात, पूर्वीसारखी संपूर्ण मोठी फाईल पण द्यायची गरज नाही. तुमचे सगळ्यांचे कन्सेंट लागते, प्रत्येकाची पॅन कार्ड लागतात, आधार कार्ड लागतात, पूर्ण पत्ते लागतात, तुमची जी काही साठेखतं असतील ते कागदपत्र लागतात, भोगवट्याची जी कागदपत्र असतील ती लागतात. आणि मग याची सर्व खात्री करून प्लॉट व्यवस्थित येणे झालेला आहे, प्लॉटवरची इमारत योग्य आहे, इमारतीचे फ्लॅट जे काय 12 असतील, 24 असतील, 48 असतील ते योग्य प्रकारे विकले गेलेले आहेत, त्यांची कागदपत्र आले, हे बघितल्यानंतर बिल्डर काही 4 महिन्यात करून देत नव्हता आणि म्हणून त्यांनी हे प्रकरण दाखल केलंय. असं करून 6 महिन्यात जमलं नाही तर आणखीन थोडी मुदत वाढवून पण डीम कन्व्हेन्सची ऑर्डर होती. ही ऑर्डर मित्रांनो अत्यंत महत्वाची आहे. आता हे सगळं झाल्यानंतर पुन्हा तुम्ही झोपून राहून काहीच उपयोग नाही. ही डीम कन्व्हेन्सची ऑर्डर झाल्यानंतर तुम्ही पुन्हा बिल्डरला नोटीस काढू शकता. डीडीआर नोटीस काढतो, म्हणजे ती कॉम्पिटंट अथॉरिटी आहे म्हणून ती नोटीस काढते.
आणि एक ठराविक तारीख त्याला डीम कन्व्हेन्स रजिस्टर करण्यासाठी म्हणजे खरेदी खत सामंजस्याने रजिस्टर करण्यासाठी भूखंड संस्थेच्या नावाने कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या नावाने करण्यासाठी दिली जाते. त्या तारखेला तो आला नाही तर ते प्रकरण दुय्यम निबंधक रजिस्टर जिथे खरेदी खत होतात तिथे दाखल केलं जातं. तिथे पुन्हा काही कागदपत्रे द्यावी लागतात, तुमची कन्सेंट द्यावी लागते. तो एकदा नोटीस काढू शकतो, त्यालाही स्वेच्छाधिकार आहे. परंतु बिल्डर तिथेही येत नसेल तर मात्र बिल्डरच्या वतीने डेव्हलपरच्या वतीने डीम कन्व्हेन्स करण्यासाठी त्याचे प्रतिनिधी म्हणून स्वतः डीडीआर कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून हजर राहतात आणि रजिस्टर खरेदी खत पूर्ण करून देतात. त्यासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी जी शासनाच्या योजनेप्रमाणे असेल ती स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा चार्ज, रजिस्ट्रेशनचा खर्च हे सगळं आपण वर्गणी काढून दिलेलं असतं. त्याची तरतूद आगाऊ केलेली असते कारण त्या प्रकरणातच ती करून घेतली जाते. आणि मग हे खरेदी खत एका दिवशी अध्यक्ष, सेक्रेटरी किंवा तुमचे जे कोण प्रतिनिधी असतील ते लिहून घेणार म्हणून, लाभार्थी म्हणून आणि लिहून देणार म्हणून बिल्डर डेव्हलपरच्या वतीने डीडीआर म्हणजेच कॉम्पिटंट अथॉरिटी हे रजिस्टर खरेदी खत पूर्ण करतं, कन्व्हेन्स डीड पूर्ण करतं. तुम्ही सोसायटीच्या वतीने सर्वजण मालक झालेले असतात, सहभागीदार झालेले असतात. आता यानंतर खरेदी खताप्रमाणेच तलाठीच्या कार्यालयात जाऊन किंवा सिडको असेल तर सिडकोच्या कार्यालयात जाऊन, महानगरपालिकेत जिथे तुमच्या जमिनीचे रेकॉर्ड ठेवले जातात त्या कार्यालयात जाऊन वर्दी नोटीस द्यायचं आहे, माहिती द्यायचं आहे, डीम कन्व्हेन्सची ऑर्डर सादर करायचं आहे, ते मूळ कन्व्हेन्स डीड सादर करायचं आहे आणि संस्थेच्या नावाने म्हणजे तुमची जी काही गृहनिर्माण संस्था असेल त्याच्या नावाने ते कागद असेसमेंट सदरी जमिनीच्या उतार्याला, मग तो सिटी सर्व्हेचा उतारा असेल, सातबाराचा उतारा असेल, जो काही उतारा असेल त्या उतार्याला मालक म्हणून संस्थेचं नाव लागतं आणि तिथे जे काही पूर्वीचं नाव असेल, बिल्डरचं असेल, डेव्हलपरचं असेल, त्यांच्या कुठल्या सहभागीदारांचं आहे ते नाव रद्द होतं. तुम्ही पूर्ण मालक होता, भोगवटाधारक होता. तुम्हाला पुन्हा ओरिजिनल कागद परत मिळतात. संस्थेच्या नावे आता मिळकत झाली म्हणजे भूखंड पण झाला आणि इमारत बांधकाम पण झाली. संस्थेनी परत जनरल बॉडीची मीटिंग घ्यायची आहे, सर्वांच्या कन्सेंट घ्यायच्या आहेत, झालेला खर्च आहे तो वाटून घ्यायचा आहे. हे सगळं केल्यानंतर तुम्ही शेअर सर्टिफिकेट तुम्हाला तर मिळालेलीच आहे, तुम्ही आता जमिनीचे पण मालक झालेले आहात. तुम्हाला वाढीव एफएसआयचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला इमारत जुनी झाली असेल, काय दुरुस्ती करायची असेल तर ती दुरुस्ती सुद्धा तुम्ही हक्काने करू शकता. केवळ कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे म्हणून तो हक्क येतो असं नाही. आता तुम्ही जमीन मालक सुद्धा आहात म्हणून तुम्हाला कंपाऊंड वॉल करायची असेल, ड्रेनेज सिस्टीम करायची असेल, रेन हार्वेस्टिंगची सुविधा करायची असेल, पाणी सुविधा करायची असेल, ज्या काय नवीन सुविधा करायच्या आहेत त्या करायला तुम्ही हक्कदार होतात. उद्या जर एफएसआय वाढला, टीडीआर असेल, तो संस्थेला मिळतो, त्याचा फायदा सर्व सभासदांना मिळतो आणि मग संस्थेमार्फत या जागेचा मेंटेनन्स, देखभाल खर्च सुरू होतो, इमारतीचा देखभाल खर्च सुरू होतो. त्याच्यात पारदर्शकता असते. आपण त्याच्यात ऍक्टिव्ह भाग घेतला पाहिजे. संस्थेच्या मिटिंगना, जनरल मिटिंगना आपण हजर राहिलं पाहिजे. आपण पदाधिकारी नेमलेत म्हणजे ते आपले नोकर नसतात, ते आपल्या वतीने विना मोबदला, विना मानधन काम करत असतात, स्वेच्छेने काम करत असतात. त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आता हे सगळं झाल्यावर सुद्धा बऱ्याच वेळेला बिल्डर डेव्हलपर अडकाती तयार करतो. बऱ्याच वेळेला काय असतं, बिल्डर डेव्हलपरनी इन्व्हेस्टमेंट फ्लॅट ठेवलेले असतात, काही मेंबर त्याचे असतात, बोगस खरेदी खतं करून ठेवलेली असतात. ही डोकेदुखी असते पण ती निस्तरता येण्यासारखी असते कारण मेजॉरिटी तुमच्याकडे आहे, संस्था तुमच्याकडे आहे, संस्थेची मालकी, जमिनीची मालकी संस्थेकडे आहे. त्यामुळे तुम्ही बिल्डरला पुरते नडू शकता, डेव्हलपरला नडू शकता. वेळ आली तर कोऑपरेटिव्ह कोर्टात सुद्धा वाद जातात. अनेक ठिकाणी सेक्शन 91 खाली कोऑपरेटिव्ह कोर्टात हे वाद गेलेले आहेत, परंतु ते फारसे टिकत नाही. शेवटी बिल्डरला कधीतरी माघार घ्यावी लागते किंवा तडजोड करावी लागते. पण डीम कन्व्हेन्स असणं अत्यंत महत्वाचं आहे. आजही तेवढी जनजागृती शासकीय पातळीवर झालेली नाही. शासनाने अनेक योजना केल्या, स्टॅम्प ड्युटीपासून अनेक सवलती दिल्यात, परंतु आपण फायदा घेत नाही, आपण एकत्र येत नाही. आपण त्या खेकड्यासारख्या एकमेकांशीच भांडत बसतो. अनेक प्रकरणे संस्थेच्याच पातळीवर 3-3, 5-5 वर्ष पेंडिंग आहेत. जनरल बॉडी मीटिंगच होत नाही.
किंवा डीम कन्व्हेन्स करण्यासाठी जी निधी लागतो तो काढला जात नाही. अत्यंत तुटपुंज, अत्यंत कमी निधी खरं लागतो. प्रतिनिधी नेमता येत नाहीत, वास्तुविशारद नेमता येत नाहीत. हे सगळे मतभेद आहेत, ते इगोमुळे होतात. त्यामुळे इगो विसरला पाहिजे. सर्वांची सोय बैठली पाहिजे. सहकार तत्व मुळातच एकमेकांना सहाय्य करू असं आहे. त्यामुळे तो तत्व लक्षात घेऊन आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे मेंबर आहोत. प्रत्येकाचं दायित्व आहे, प्रत्येकाची कर्तव्य आहे. पदाधिकाऱ्यांची पण कर्तव्य आहेत, संस्थेच्या सभासदांची पण कर्तव्य आहेत, भागधारकांची सुद्धा कर्तव्य आहेत. ही पाळली पाहिजे. आणि डीम कन्व्हेन्स ही अतिशय चांगली योजना, प्रत्येक सोसायटीच्या हिताची योजना शासनाने आणलेली आहे. 2010 साली त्याच्यात घटना दुरुस्ती झाली. त्याच्यापूर्वी 97 सालची एक घटना दुरुस्ती आहे. अनेक सेक्शन्स तुमच्या फायद्याचे आहेत. हे सगळे कायदे, आता जे नवीन कायदे येत आहेत, हे सगळे बिल्डर डेव्हलपरकडनं जी फसवणूक होते, आर्थिक लुबाडणूक होते, छळवणूक होते आणि जास्तीत जास्त नफाखोरी गिरीकडे त्यांचे जे प्रयत्न असतात त्याला चाप बसावा, आळा बसावा म्हणून हे डीम कन्व्हेन्सची तरतूद आलेली आहे. मला वाटते आपण या सर्वाचा फायदा घेणं महत्वाचं आहे. जाता जाता आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या कोऑपरेटिव्ह ऍक्टमध्ये अनेक अशा तरतुदी आहेत की ज्याच्यामध्ये संस्थेच्या सभासदांचं हित आहे. हा कोऑपरेटिव्ह ऍक्ट असेल, अन्य जे काही संस्थांचे ऍक्ट आलेले आहेत, उपविधी आहेत, ते वाचले पाहिजेत. संस्थेचा उपविधी असतो, बायलॉज असतात, ते वाचले पाहिजेत. आणि फक्त सत्यनारायणाच्या पूजेपुरतं एकत्र भेटतो ते न भेटता प्रत्येक जनरल बॉडी मीटिंगला भेटलं पाहिजे. शंका कुशंका विचारल्या पाहिजे. संस्था चालली पाहिजे. संस्था चालली तर आपल्या मिळकतीचं देखभाल योग्य पद्धतीने होईल, त्याचे फायदेही आपल्याला होतील. आज आपण इथेच थांबूया मित्रांनो. पुन्हा एकदा उद्या नव्या विषयावर आपल्या अगदी इंटरेस्ट असलेल्या दुसऱ्या एका चांगल्या विषयावर पुन्हा भेटूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.